नमस्कार. भारत सत्ता लाईव्ह मध्ये मी श्रीनिवास फडणीस आपलं स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय अमोल तांबे सर यांच्याशी. गेल्या काही दिवसापासून त्यांनी लोकाभिमुख कार्यक्रम राबवलेला आहे. जसं की पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे राबवला आणि त्याला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या उपक्रमाविषयी आणि काही विषयाविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. तुम्ही पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर हा उपक्रम मला वाटतं 16 मार्च पासून चालू केला होता, ते 30 मे पर्यंत चालला. बरोबर. कशा प्रकारे या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आणि हा उपक्रम चालू करावा असे तुम्हाला का वाटले? म्हणजे मी पोलीस अधीक्षक म्हणून लातूर जिल्ह्यातला एकूण जो काही क्राईम पॅटर्न आहे किंवा गुन्हे आणि गुन्ह्यांचं विश्लेषण केलं. त्यानंतर असं लक्षात आलं की लातूर हा शेती प्रधान जिल्हा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लातूरकर जे आहे ते शेती व्यवसायामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळं या अनुषंगानं शेती करत असताना जे काही वाद होतात त्या वादांमुळे प्रसंगी गंभीर गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी घडतात. हे वादाचं ज्यावेळेस विश्लेषण केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हे वाद प्रामुख्याने 5 प्रकारचे आहेत. ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो मालकी हक्काचा वाद आहे, ज्याच्यामध्ये वाद त्या ठिकाणी निर्माण होतात. दुसरं जे बांध आहे, शेताचे जे बांध आहेत, तो बांध इकडे सरकला तिकडे सरकला याच्यावरनं वाद होतात. बरोबर. तिसरं आहे आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठीचे जे रस्ते आहेत, मग त्याच्यामध्ये पानंद रस्ते असतील किंवा वहिवाटीचे रस्ते असतील, तर ते रस्ते अडवल्यामुळे होणारे वाद. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे की ह्या शेतीसाठी जे लागणारे पाणी आहे तर त्या पाण्याच्या वाटपावरनं सुद्धा त्या ठिकाणी मग ते बोरवेलचं असेल, विहिरीचं असेल किंवा नदीवरनं जी पाईपलाईन केलेली असेल किंवा एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी जाण्यामुळे जे होणारे वाद आहेत तर ते वाद त्यामध्ये प्रामुख्याने आहे. आणि जेव्हा पीक काढण्याची वेळ येते तर त्या पीक काढण्याच्या वेळेवर पुन्हा एकदा मालकी हक्कावरनं किंवा ते पीक अडवण्यासाठी म्हणून होणारे वाद. तर हे 5 प्रमुख वाद आपल्याला त्या ठिकाणी निष्पन्न झाले. आणि याच वादावर जर आपण वेळीच तोडगा काढला किंवा हा जो काही प्रश्न आहे तो हा प्रश्न जर आपण वेळीच त्या ठिकाणी सामोपचाराने मिटवला तर हे वाद भविष्यामध्ये पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करत नाहीत, त्यातनं गंभीर गुन्हे होत नाहीत अशी आमची त्या ठिकाणी खात्री पटल्यानंतर आपण 16 मार्च ते 30 मे असं जवळपास 2.5 महिने जिल्ह्यातील सर्व जी गावं आहेत ह्या प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांच्या सोबतचे त्यांचे अंमलदार यांना घेऊन त्या गावामध्ये जे काही वाद आहेत, जे रेकॉर्डवर आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी काही अर्ज केलेले आहेत, त्यामध्ये काही NC दाखल आहे, काही गुन्हे दाखल आहेत, तर त्या सर्व अर्ज घेऊन, NC घेऊन किंवा गुन्हे घेऊन आपण त्या गावामध्ये जाऊन ते वाद त्या ठिकाणी मुळात वाद काय आहे हा जोपर्यंत आपण त्या बांधावर जात नाही तोपर्यंत पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा त्याची निश्चिती येत नाही की याचं वादाचं मुख्य कारण काय आहे किंवा वादाचं स्वरूप किती मोठं आहे. आणि मग ते हे लक्षात आल्यानंतर आपण त्या ज्या व्हिजिट ज्या आहेत त्या व्हिजिट त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं. आणि ते नियोजन केल्यानंतर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांची अशी खात्री पटली की जेव्हा ते स्पॉटवर व्हिजिट करतात त्यानंतर तो वाद त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजतो आणि त्या वादावरचा तोडगा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित त्यांना मिळतो. आणि त्या आधारे जवळपास 1002 गावांमध्ये ह्या भेटी झालेल्या आहेत आणि 663 वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद आहेत तर ते वाद त्या ठिकाणी सामोपचाराने मिटलेले आहेत. याच्यामध्ये अनेक ठिकाणी वाद मिटून रस्ते त्या ठिकाणी बनलेले आहेत. पाईपलाईन ज्या अडवल्या होत्या त्या पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 20-20 वर्षापासूनचे जे जमिनीचे मालकी हक्काचे वाद जे कोर्टामध्ये प्रलंबित होते ते सुद्धा सामोपचाराने त्या ठिकाणी मिटलेले आहेत. काही प्रकरणांमध्ये ज्या जमिनी ह्या फसवून बक्षीसपत्र वगैरे करून घेण्यात आले होते आणि त्याच्यावरनं जे वाद सुरू होते तर त्या सुद्धा फेर बक्षीसपत्र जे आहे, रिटर्न गिफ्ट ऑफ डीड जे आहे ते त्या करून दिलेले आहेत आणि ते वाद त्या ठिकाणी मिटलेले आहेत. आणि त्यामुळं प्रामुख्याने ते वाद मिटणे हा एक त्याच्यामधला हेतू होता. त्याचबरोबर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि अंमलदारांचं गावामध्ये जाणं, गावातील लोकांशी संवाद साधणं, पोलिसांचा खेड्यापाड्यामधील त्या ठिकाणचा प्रेझेन्स जो आहे तो प्रेझेन्स वाढवणं आणि पोलीस आणि गावकरी यांच्यामधलं जे काही अंतर आहे ते अंतर कमी करणं आणि संबंध जे आहेत ते वृद्धिंगत करणं हा त्याच्या मागचा खरा हेतू होता. आणि तो या उपक्रमाच्या अनुषंगानं बहुतांश दृष्ट्या तो सफल झालेला आहे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये न्यायालयीन प्रकार असतील
न्यायालयीन प्रकरण असतील हे पोलीस वाद, बिलकुल. त्याच्यामध्ये काही अडचण आली का तुम्हाला न्यायालयीन बाबतीमध्ये? बिलकुल नाही, कारण ह्याच्यातले जे वाद आहेत ते सिव्हिल प्रकारचे वाद असतात. परंतु जेव्हा त्या दोन पार्ट्या ज्या आहेत त्या समोरासमोर बसतात आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीने जर त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि ती जर मध्यस्थी त्यांना मान्य असेल तर त्यानंतर ते कोर्टात जाऊन ते दावे जे आहेत ते परत विड्रॉ करतात आणि त्यामुळे ते प्रकरण सुद्धा सामोपचाराने मिटतात. त्यामुळे त्यामध्ये कायदेशीर कुठली अडचण आपल्याला आली नाही. दुसरा विषय असा आहे की अशा प्रकारे म्हणजे हे तर दररोजचं आहे की गुन्हे घडतात, तपास करणं चालू. आता या उपक्रमामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळालं, म्हणजे लोकांचा प्रतिसाद, गावकऱ्यांचा प्रतिसाद, जनतेचा प्रतिसाद मिळाला. आता प्रामुख्याने याच्यामध्ये माझ्या ज्या 23 पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या सोबतचे दुय्यम अधिकारी, बीट अंमलदार असतील, यांनी याच्यात प्रामाणिक मेहनत घेतली, प्रामाणिकपणे त्यांनी ही संपूर्ण योजना राबवली आणि त्यांच्या मेहनतीचं हे खरं यश आहे. हे सर्व यश जे आहे ते सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि बीट हवालदार, त्यांचे मदतनीस जे आहेत तर त्यांचं हे यश आहे. जसं या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे आता पुढे कुठला उपक्रम तुमच्याकडे आहे की जो लोकाभिमुख असेल आणि पोलीस आणि जनता याच्यातलं अंतर कमी होईल? निश्चित हा जो उपक्रम आपण आता घेतलेला आहे तर हा फक्त या 2.5 महिन्यापुरताच मर्यादित नव्हता. आता आपण त्याला एक 3-4 महिन्यानंतर जेव्हा परत आता नवीन पेरण्या होतील सोयाबीनच्या, तुरीच्या आणि त्या अनुषंगानं, आणि जेव्हा ती पिकं निघायची वेळ येते तर त्यावेळेस साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पुन्हा ते वाद थोड्याने निर्माण होतात. तर त्यावेळेस आपण परत त्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर हा उपक्रम पुन्हा करणार आहे. म्हणजे आपण हा वर्षातनं आता मार्च ते मे, त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्याच्यानंतर पुन्हा मार्च ते मे, तर आपण हा सातत्यानं आता दर 3-4 महिन्यानंतर आपण हा उपक्रम चालूच ठेवणार आहे. त्यासोबतच आता शहरी भागातील जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रामुख्याने शहरी वसाहती जे आहेत किंवा शहरी सोसायटी आहेत तर तिथले प्रश्न वेगळे आहेत. तर तिथल्या शहरी सोसायट्यांमधले जे प्रश्न आहेत तर ते समजून घेण्यासाठी आणि ते प्रश्न त्या सोसायटीमध्ये जाऊन सोडवण्यासाठी आपण पोलीस आपल्या सोसायटीमध्ये असा एक उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे. कारण पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर हा ग्रामीण भागाशी निगडीत होता. शहरामध्ये सुद्धा आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि सोसायट्यांमधल्या शहरी लोकांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्या ठिकाणी मग कदाचित सुरक्षेच्या संबंधित काही विषय असतील किंवा त्या ठिकाणचे इतर काही जे विषय असतील जे काही पोलिसांशी निगडीत आहेत, काही इतर विभागांशी निगडीत आहेत, तर ते त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन ऐकणं आणि मग त्यातले जे विषय पोलिसांशी निगडीत आहेत ते थेट सोडवणं आणि जे इतर विभागांशी निगडीत आहेत त्या विभागांशी समन्वय साधून देणं. तर याच्यासाठी आपण जवळपास 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 300च्या आसपास ज्या सोसायटीज आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या वसाहती आहेत, कॉलनी आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा आता आपण पोलीस आपल्या सोसायटीमध्ये हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि 15 जून पासून 30 जुलैपर्यंत 1.5 महिना हा उपक्रम आपला त्या ठिकाणी चालणार आहे. रोज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी रोज कुठल्या तरी एका सोसायटीमध्ये जातील. जाताना ते सोसायटीतली जे काही संबंधित आहेत त्यांना आधीच कळवतील की आम्ही येणार आहे, तर कृपया आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू, महिला, पुरुष किंवा इतर सगळे, आणि मग त्यांच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्या ठिकाणी सांगतील. सार्वजनिक ज्या अडचणी आहेत तर त्या ठिकाणी तात्काळ सोडवल्या जातील. वैयक्तिक विषय जे आहेत ते सुद्धा ऐकून घेतले जातील आणि त्याच्यावर सुद्धा योग्य पद्धतीनं काम करण्याचं जे काय काम आहे तर ते पोलीस विभागामार्फत केलं जाईल. यातनंही दुहेरी हेतू आहे की नागरिकांच्या अडचणी त्यांच्याच सोसायटीमध्ये ऐकून घेतल्या जाव्यात, त्याचं निराकरण व्हावं आणि त्याचबरोबर पोलिसांची जी काही ओळख आहे ती पोलिसांची सुद्धा त्या सोसायट्यांमध्ये अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ओळख व्हावी आणि थेट पोलीस आणि जनतेमधला जो काही संवाद आहे तो संवाद वाढावा आणि अंतर कमी व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर माझा एक दुसरा प्रश्न आहे थोडा वेगळा या संदर्भात, की अपघात प्रमाण वाढत आहे, अपघातावर उपाययोजना व्हावी, सातत्याने तुम्ही बैठका घेत आहेत, जनतेशी संवाद साधत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. पालकांनी सुद्धा जागृत होणं आता खूप गरजेचं आहे. आता जे 15, 16, 17 वर्षाचे विद्यार्थी गाडी वगैरे चालवतात, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? निश्चित लातूर जिल्ह्यामध्ये रस्ते जे आहेत रस्त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे. रस्ते नव्याने तयार झालेले आहेत आणि त्यामुळे वेग वाढलेला आहे, वाहनांचा वेग वाढलेला आहे. परंतु या वाढलेल्या वेगामुळे जे काही होणारे अपघात आहेत तर ते अपघात आणि त्यामुळे तिची जी संख्या आहे ती गेल्या वर्षी पण आपली वाढली होती आणि आताही या वर्षी त्या अपघाताची संख्या जास्त आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये जवळपास 60% अपघाती मृत्यू जे आहेत ते
मोटरसायकल स्वारांचे आहेत. बरोबर. आणि आम्ही त्या अनुषंगानं सातत्यानं जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत की हेल्मेटचा वापर त्या ठिकाणी जर वाढला तर हे अपघातातल्या मृत्यूंचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल. आता याच्यातला पुढचा मुद्दा आहे की अल्पवयीन मुलांनी मोटरसायकल चालवणे आणि त्याच्यामध्ये अपघात होणे. तर आपल्याला रिसेंटली माहिती आहे, 1 आठवड्यापूर्वीच MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 नंबर चौकामध्ये त्या ठिकाणी मोटरसायकल स्वारांचा मृत्यू झाला आणि ती दोन्ही अल्पवयीन मुलं होती आणि त्यांच्या आजोबांच्या नकळत त्यांनी ती मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी आले आणि चौकात दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात दोन्ही मुलं जे आहेत ते दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यानंतर जळकोटला सुद्धा 22 तारखेला गेल्या महिन्यामध्ये 18 वर्षाचा तरुण मुलगा घरातून मोटरसायकलची चावी घेऊन घरातल्यानं न सांगता घराच्या बाहेर पडला आणि पुढे 200-300 मीटरवर गेला. गाडी स्लिप झाली आणि त्या ठिकाणी तो पडला, त्याच्या डोक्याला इजा झाली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. तर हे फार वेदनादायी आहे की अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलं ही पालकांची नजर चुकवून किंवा पालकांची परवानगी न घेता अशा पद्धतीने मोटरसायकल चालवतात आणि चालवताना ते वेगाचं भान ठेवत नाहीत, नियमाचं भान ठेवत नाहीत, हेल्मेटचा वापर करत नाहीत आणि अशा अल्पवयीन मुलांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो. परंतु याला पालकही तेवढेच जबाबदार आहेत, कारण आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये असं कायद्याने स्पष्ट त्या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत. आणि जर असं वाहन चालवायला जर पालकांनी दिलं आणि जर त्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला पालक सुद्धा त्या ठिकाणी दोषी आहेत असे कायद्यामध्ये त्या ठिकाणी प्रावधान आहे. परंतु कायदेशीर कारवाई आणि पालकांवर कायदेशीर कारवाई हा एक भाग झाला, परंतु त्या अपघातात त्या मुलाचा जो झालेला मृत्यू आहे तो तर परत येणं शक्य नाहीये आणि त्याच्यासाठी आपल्याला सावध राहणं, अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला न देणं, आपली नजर चुकून ते वाहन घेऊन जाणार नाही त्याच्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणं आणि जे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येकाने, म्हणजे केवळ शाळकरी विद्यार्थ्यांनीच नाही तर अशा प्रत्येकाने जो मोटरसायकल चालवतोय त्यांनी हेल्मेटचा वापर करणं हे कंपल्सरी आहे. आजच आपल्याला माहित आहे की औषधावरनं येताना एक डॉक्टर आहेत, तर त्या डॉक्टरांना मागणं एका इर्टिगा कारनं जोरात धडक दिली. हायवेवर तो अपघात झाला. ते धडक दिली इतकी जोरात होती की ती मोटरसायकल उडून पडली, तेही रस्त्यावर उडून पडले, परंतु त्यांच्या डोक्यात हेल्मेट होतं म्हणून त्या डॉक्टरांचा त्या ठिकाणी प्राण वाचलेले आहे. त्यामुळे आम्ही वारंवार जे सांगतो की हेल्मेटचा वापर केल्याने जीव वाचू शकतो. तर एक हेल्मेट हे तुमच्या जीवन आणि मृत्यूमधलं अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी कमी करू शकता आणि त्यामुळे हेल्मेटचा वापर वाढणं गरजेचं आहे. याच्यासाठी हेल्मेटच्या अनुषंगाने जनजागृती होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेली 2 महिने लातूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये जे रक्ताचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होत असतो, तर आपल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये आपण एक व्यापक रक्तदान मोहीम त्या ठिकाणी सुरू केली होती. आता 15 जूनला ही मोहीम संपेल. जवळपास सर्व पोलीस स्टेशन याच्यात सहभाग घेतलेला आणि 3000 पेक्षा जास्त रक्ताच्या बॉटल्स आपण या रक्तदान शिबिरातनं संकलित केलेल्या आहेत आणि त्यातनं अनेक गरजू रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे, त्यांचे प्राण वाचण्यासाठी मदत झालेली आहे. परंतु त्यातली विशेष बाब म्हणजे ह्या सर्व रक्तदात्यांना रोटरी क्लबच्या वतीनं त्या ठिकाणी हेल्मेट वाटप झालेलं आहे आणि त्या निमित्तानं ह्या 3000 रक्तदात्यांना आपण हेल्मेट वाटप केलेलं आहे. तर त्यामुळं म्हणजे पोलीस जनजागृती सोबतच अशा उपक्रमातनं हेल्मेटचा वापर वाढावा यासाठी सुद्धा सातत्यानं प्रयत्नशील आहे. उद्देश आणि अपेक्षा एवढीच आहे की रस्त्यावर तडफडून जे काही मृत्यू होत आहे ते हेड इंजुरी झाल्यामुळे, तर ते होऊ नये. आपला जीव अत्यंत मौल्यवान आहे आणि तो अशा पद्धतीने केवळ आपण एक 500-600 रुपयाचं हेल्मेट न घेणं किंवा घेतलेलं हेल्मेट न वापरणं. आता बऱ्याचशा अपघातामध्ये रेणापूरचा गेल्या महिन्यातलाच एक अपघात आहे की ज्या अपघातामध्ये हेल्मेट होतं परंतु ते हेल्मेट हँडलला लावलेलं होतं. अपघात झाला आणि त्याला डोक्याला इजा झाली आणि त्याचा मृत्यू झाला. मग जर हेल्मेट हे आरशाला प्रोटेक्शन नाहीये, ते तुमच्या डोक्याचं प्रोटेक्शन आहे. तर त्यामुळे जर ते हेल्मेट जर तुम्ही आरशाला लावून गाडी चालवत असाल तर तुम्हाला आरसा वाचवायचा आहे की स्वतःचं डोकं वाचवायचंय हाही निर्णय घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. धन्यवाद सर. लातूरचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर यांनी बऱ्याच विषयाचा उलगडा केला आहे. एक दररोजचे दैनंदिन गुन्हे सोडवत असताना, सगळी खबरदारी घेत असताना जनता आणि पोलीस यांचा दुरावा कमी करण्यासाठी, जसं की पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर असेल, पोलीस सोसायटीमध्ये असतील, तर अशा प्रकारचे उपक्रम घेत, तसंच रक्तदान शिबिर असेल, अशा उपक्रमातून, तसेच अपघाताविषयी जाणीव जागृती असेल, हेल्मेटविषयी जाणीव जागृती असेल, अशा उपक्रमातून लोकांचे प्राण कसे वाचतील आणि लोक आणि पालक आणि मुलं हे कसे काळजीपूर्वक राहतील
अशा प्रकारचं मोठं योगदानाचं काम श्री अमोल तांबे सर हे करत आहेत. त्यांना पुढील काळासाठी भारत सत्ता लाईव्हच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. मी श्रीनिवास फडणीस, लातूर.